जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात कंटेनर बस भीषण अपघात। बसचा पुढील भाग पूर्णतः चक्काचूर। बस चालक व वाहकासह बसमधील अन्य प्रवासी जखमी। सुदैवाने जीवितहानी टाळली। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील विसरवाडी जवळील कोंडाईबारी घाटात असलेल्या पोलीस चौकीजवळ उभ्या असलेल्या बसला महामार्गावर झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे। कंटेनरच्या जबर धडकेत नवापूर आगाराच्या बसचा अक्षरशः चक्काचूर झाली असून ट्रकचा अँगल थेट बसमध्ये घुसल्याने बसचा संपूर्ण पुढील भाग उद्ध्वस्त झाला आहे। वाकडे तिकडे झालेले लोखंडी भाग आणि कापलेली केबिन पाहता अंगावर शहारे आणणारे दृश्य निर्माण झाले होते। या अपघातात नवापूर आगाराची बस चालवत असलेले चालक महेंद्र लाजा गावित यांचे केबिनमध्ये पाय अडकले होते। अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखत अथक प्रयत्न करून त्यांना बसमधून बाहेर काढले। बसवाहक संतोष बारसू सोंडे यांना पाय व डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे। दरम्यान जामनपाडा येथील सरपंच प्रियंका जयवंत गावित यांचे बंधू मनोहर गावित यांनी माणुसकीचे दर्शन घडवत आपल्या खाजगी वाहनातून जखमींना तातडीने विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। या बसमध्ये एकूण 15 प्रवासी प्रवास करत होते। त्यामध्ये नवापूर तालुका, चिंचपाडा, नवापूर शहर, साक्री तालुका तसेच सुरत, दहिवेल आणि सटाणा येथील प्रवाशांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे। सुदैवाने बहुतांश प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार सुरू आहेत। अपघातानंतर महामार्गावर एकच खळबळ उडाली होती। काही काळ वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली होती। घटनेची माहिती मिळताच पोलीस व आपत्कालीन सेवा घटनास्थळी दाखल झाल्या। या अपघाताचा तपास विसरवाडी पोलीस करत आहे। विसरवाडी प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज नंदुरबार। कोणती आमचे पुणे नागपूर आहे। आम्ही पुण्यावरून येत होतो। कोंडाईबारी घाटात पोलीसवाले ते चेकपोस्ट आहे, तिथे आम्ही लाईनमध्ये चालत होतो आणि मागच्या गाडीने धडकले दिलं। पुढच्या गाडीच्या पुढे आम्ही जाऊन धडकलो तर पूर्ण मी दाबले गेलो होतो। कंडक्टरला पण लागलं आहे आणि ते गाडीतलं मोठं एंगल भरलेलं होतं ते पूर्ण बसमध्ये निघून गेलं आहे, पुढून पण मागून पण। माझं नाव संतोष बारसू सोंडे, मी कंडक्टरमध्ये होतो आणि ML गावी ड्रायव्हर। मग कसं झालं? तिथं ते पोलीस चौकीजवळ ट्रॅफिक जाम होती, पुढे गाडी होती, त्याच्या मागे आम्ही उभे होतो। पण आमच्या मागून एक मोठा कंटेनर आला, त्याने जबरदस्त आमची उभी गाडी ठोकली। जोपर्यंत त्याचे ब्रेक थांबली नाही तोपर्यंत त्याने आमची गाडी डायरेक्ट पुढच्या एंगलच्या गाडीमध्ये पूर्ण वरती टोटल लास करून टाकली। धडक एकदम जबर धडक दिली डायरेक्ट की त्या समोरच्या कंटेनरमधले एंगल पूर्ण आमच्या गाडीमध्ये आले। 15 लागलाय हात वगैरे फ्रॅक्चर आहे। हो, म्हणजे ड्रायव्हरचा हात दबले होते। हो का? जखमी जखमी आहे। तिथे बरेचसे आहे, बाजी आता छोटा मोठा लागलेला आहे। आम्हाला जास्त पुढे आणलं।